श्री स्वामी समर्थ. जन्माला आलेल्या प्रत्येक प्राणीमात्राला एक ना एक दिवस मृत्यूला सामोरं जावंच लागतं. मात्र कधी कधी अकाली मृत्यू होतो. तर असा अकाली मृत्यू होऊ नये यासाठी यमदीपदान केलं जातं. तर आज आपण या व्हिडिओतून धनत्रयोदशीला आपण जशी लक्ष्मी, कुबेर, धन्वंतरी यांची पूजा करतो त्यासोबतच आपल्याला यमाची देखील पूजा करायची आहे. तर वर्षभर असा कोणताही दिवस नसतो की ज्या दिवशी आपण यमदेवतेची पूजा करावी. तर या दिवशी आपण यमदेवतेची पूजा करून त्यांना एक दिवा आपण त्यांच्यासाठी लावायचा आहे. याला यमदीपदान असं म्हटलं जातं. तर याला खूप महत्त्व आहे, कारण की यमदीपदान केल्यामुळे जो अपघाती किंवा अकाली मृत्यू होतो त्यापासून घरातल्यांचं संरक्षण होतं. तर त्यासाठी प्रत्येक स्त्रीने यमदीपदान करावं. तर यमदीपदान कसं करावं, कधी करावं, कुणे करावं, कुठे करावं, दिशा कोणती, मंत्र कोणती, दिवा कसा बनवावा, अशी भरपूर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओतून देणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. आज तुम्हाला या व्हिडिओतून संपूर्ण माहिती मिळेल. तर या व्हिडिओतून आणि अशा कोणत्याही व्हिडिओतून मी तुम्हाला परिपूर्ण आणि योग्य माहिती देण्याचा प्रयत्न करते, जेणेकरून तुम्ही सर्वजण माझा व्हिडिओ पाहून योग्य पद्धतीने जी काही पूजा आहे ती कराल आणि त्याचं योग्य फळ तुम्हाला मिळेल, अशी परिपूर्ण माहिती मी माझ्या व्हिडिओतून तुम्हाला नेहमीच देत असते. तर चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. एखाद्याचा अपघाती मृत्यू होतो म्हणजे ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू होतो, किंवा अचानक मृत्यू होतो म्हणजे आजारपण न असता अचानक मृत्यू होतो, किंवा जो साप चावून वगैरे असे काही मृत्यू होतात. तर आपल्या घरामध्ये असे अचानक अपघाती मृत्यू होऊ नये हे टाळावे यासाठी या दिवशी यमदीपदान केलं जातं. त्यासाठी आपल्याला कणकेचा दिवा बनवायचा आहे. तर कणकेचा दिवा बनवताना आपण इथे थोडीशी कणी घेतलेली, त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे. या कणकेमध्ये आपण मीठ अजिबात टाकायचं नाही, फक्त हळद टाकून आपल्याला ही कणिक मळायची आहे. कणिक मळत असताना थोडंसं पाणी घालून अगदी घट्टसर त्याचा गोळा बनवून घ्या, म्हणजे आपण जेव्हा दिवा बनवू तर त्याचा योग्य दिवा बनला जाईल. कणिक पातळ झाली तर दिवा बनणार नाही आणि तो दिवा तुम्हाला उचलून ठेवता येणार नाही. आपण जी कणिक बनवलेली आहे त्याचे आपल्याला 3 गोळे बनवून घ्यायचे आहेत, 2 मुटके बनवण्यासाठी आणि 1 दिवा बनवण्यासाठी. तर आपण पहिल्यांदा एक गोळा बनवून घेऊया आणि तो गोळा आपण ज्या प्लेटमध्ये कणिक मळली त्यामध्येच ठेवायचा आहे. जमिनीवरती ठेवून तुम्ही जर दिवा बनवला तर तो दिव्याचं बूड चांगलं येतं आणि तो दिवा व्यवस्थित बसतो, हलत नाही, पडत नाही. त्यासाठी अशा पद्धतीने दिवा बनवायचा आहे. गोलाकार बनवून घ्यायचं आणि दिव्याला एक टोक काढून घ्यायचं. तुम्हाला सगळ्यांना दिवा बनवता येतच असेल, तरी देखील ज्यांना येत नाही किंवा ज्यांना योग्य पद्धतीने बनवता येत नाही त्यांच्यासाठी मी हा विधी तुम्हाला सांगत आहे. तर अशा पद्धतीने खोलगट आपण भाग बनवून घ्यायचा, म्हणजे त्यामध्ये व्यवस्थित तेल बसतं किंवा तूप बसतं. जास्तीच्या प्रमाणात तेल तूप बनलं तर हा दिवा 1 तास 2 तास तरी नक्कीच चालत राहील. त्यासाठी खोलगट आपण भाग बनवलेला आहे. अशा पद्धतीने आपण त्याला टोक बनवून घेतलेला आहे. त्यानंतर बघा हा दिवा व्यवस्थित बनलेला आहे आणि यासोबत आपल्याला दिव्यासोबत 2 मुटके देखील बनवायचे आहेत. धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला सूर्यास्तानंतर संध्याकाळी 6 ते 8 या दरम्यान आपल्याला कणकेचा दिवा लावायचा आहे. तर धनत्रयोदशी शुक्रवारी 10 तारखेला आहे. तर त्या दिवशी तुम्ही संध्याकाळी 6 ते 8 या वेळेमध्ये तुम्हाला हे यमदीपदान करायचं आहे. म्हणजे संध्याकाळच्या 3 सांजेच्या वेळेला आपल्याला हे यमदीपदान करायचं असतं. तर इथे बघा आपण मुटके बनवून घेतलेले आहेत. तर माझी थोडीशी कणिक जास्त झालेली होती, त्यासाठी मी ती सेपरेट ठेवलेली आहे. या दिवशी 13 दिवे लावण्याची ही प्रघात आहे. तर 13 कणकेचे दिवे देखील बनवले जातात, किंवा मातीचे दिवे लावले तरीही चालतील. तर तुम्हाला कणकेचे दिवे लावायचे असतील 13, तर याच प्रकारे तुम्ही कणिक मळायचे आहे हळद टाकून आणि त्याचे 13 दिवे बनवून घ्यायचे आहेत. मुटके बनवण्याची गरज नाही, परंतु असा मुटके बनवलेला आपल्याला एक दिवा नक्की लावायचा आहे. तर हा आपल्याला यमासाठी दिवा लावायचा आहे. त्यासाठी अशा पद्धतीने आपल्याला 2 मुटके आणि 1 दिवा, हा सेपरेट दिवा आपल्याला या दिवशी बनवायचा आहे. तर हा दिवा तुम्ही कोणत्याही पानावरती लावू शकता, किंवा एखादी प्लॅस्टिकची प्लेट किंवा जी पेपरची प्लेट मिळते, पत्रावळी मिळते, त्यामध्येही तुम्ही हा दिवा लावू शकता. यासाठी ताम्हणच घ्यावं असा काही नियम नाही. तर कोणत्याही झाडाच्या पानावरती, विड्याच्या पानावरती, हळदीच्या पानावरती, अगदी केळीच्या पानावरती देखील तुम्ही हा दिवा लावू शकता. तर इथे मी सजावटीसाठी म्हणून थोडीशी फुले लावलेली आहे, कारण की कोणत्याही कामामध्ये थोडीशी आपण सजावट
सजावट केली तर आपल्याला मनही प्रसन्न होतं आणि दिसायलाही ती सुशोभित दिसतं. तर अशा प्रकारे मी जास्वंदीची पानं लावून घेतलेली आहेत. पानं स्वच्छ धुवून ते ठेवलेली आहेत आणि त्यावरती आपण अक्षदा वाहिल्या आणि आपण हळदी कुंकू थोडंसं वाहिलेलं आहे. त्यावरती आपण हा दिवा ठेवलेला आहे. दिवा व्यवस्थित बसवून घ्यायचा म्हणजे दिवा कलंडणार नाही किंवा पडणार नाही. त्यातलं तेल तूप सांडू नये. त्यानंतर आपल्याला जो अपशकुन झाला असं वाटेल त्यासाठी आपण करतानाच काम योग्य पद्धतीने केलं तर आपल्यासोबत कोणताही अपशकुन होणार नाही आणि आपल्याला मनामध्ये कोणतीही भीती किंवा टेन्शन येणार नाही. तर बघा यावरती जोडवात लावलेली आहे. त्यामध्ये तुम्ही तेल किंवा तूप घालायचं आहे. तुमच्याजवळ जे अवेलेबल आहे ते तुम्ही घालू शकता. म्हणजे जे तुम्ही पूजेसाठी तेल वापरता ते तेल घातलं तरीही चालेल किंवा तुम्ही गाईचं तूप घातलं तरीही चालेल. तर जे मुटके आपण बनवलेले होते 2 तर ते दिव्याच्या आपण दोन्ही बाजूला डाव्या उजव्या बाजूस व्यवस्थित ठेवायचे आहेत. त्यामध्ये तेल किंवा तूप घालून घ्यायचं आहे. तर हा दिवा आपल्याला दक्षिण दिशेला लावायचा असतो, घराच्या बाहेर लावायचा असतो. तर हाच मुख्य नियम आहे की तुम्ही घराच्या बाहेरच हा दिवा लावायचा आहे दक्षिण दिशेला तोंड करून. परंतु तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असाल, शहरी भागात राहत असाल तर तुम्हाला बाहेर जागा नसेल तर हा दिवा कुठे लावावा हेही मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. तर इथे आपण धनत्रयोदशी आहे. हळदीचं लेपन आपण करून घेतलेलं आहे उंबरठ्यावरती. आपल्या घरासमोरची जी काही जागा आहे ती पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे किंवा तुम्ही सडा टाकू शकता. तर धनत्रयोदशीचा दिवस आहे, त्यामध्ये शुक्रवार देखील आहे. त्यामुळे आपण हळदीचं लेपन हे आवर्जून करायचं आहे. प्रत्येक महिलेने घराच्या उंबरठ्यावरती हळदीचं लेपन आवर्जून करा. तर त्यासमोर थोडीशी रांगोळी काढायची आहे. आपण पहिल्यांदा उंबरठ्याची पूजा करून घेणार आहोत. हळदी कुंकू अक्षदा वाहायच्या आहेत. त्यानंतर आपण अगरबत्ती ओवाळून उंबरठ्याची पूजा करून घ्यायची. तर दिवा आपल्याला लावायचा आहे. तर दिवा लावण्यासाठी आपण अशा पद्धतीने उंबरठ्याच्या डाव्या बाजूला आपण दिव्यासाठी एक छोटीशी रांगोळी काढून घेतलेली आहे. तर हळदीने मी सारवून घेतलेला आहे आणि त्यावरती रांगोळी काढून घेतलेले. रांगोळीला ही हळदी कुंकू अक्षदा वाहून घेतलेलं आहे. माझ्या घराचं तोंड हे उत्तर दिशेला आहे तर त्यासाठी मी उलटा दिवा ठेवलेला आहे. म्हणजे दक्षिण दिशेला दिव्याचं तोंड केलेलं आहे. म्हणजे तुमच्या घराचं तोंड जर पूर्वेकडे असेल तरी देखील तुम्ही जो दिवा लावणार आहात तर तो दिवा तुम्ही त्याचं तोंड हे दक्षिण दिशेला करायचं आहे. तर इतर कोणत्याही दिवशी आपण दक्षिण दिशेला तोंड करून दिवा लावत नाही, परंतु या दिवशी आपण यमासाठी हा दिवा लावत आहोत. त्यासाठी दक्षिण दिशेला तोंड करून आपण हा दिवा लावणार आहोत. तर बघा जी काही आपण रांगोळी काढलेली होती त्यावरती आपण हे तामण ठेवलेलं आहे. तुम्ही पेपरवरती देखील किंवा एखाद्या पत्रावळ्यावरती देखील किंवा एखाद्या पानावरती देखील हा दिवा लावला तरीही काहीही हरकत नाही. तर दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण जे मुटके बनवलेले होते ते मुटक्याला आणि दिव्याला असं आपण हळदी कुंकू लावून घेणार आहोत. अक्षदा व्हायच्या आहेत, अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे, हात जोडून नमस्कार करायचा आहे आणि आपल्याला इथे एक मंत्र म्हणायचा आहे. तो मंत्र असा की मृत्यूना पाशदंडाभ्या कालेन शामयासह त्रयोदशांदीप दानात सूर्यजाहा प्रियताम मम. तर हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. स्क्रीनवर मंत्र दिलेला आहे, तो तुम्ही वाचून म्हणू शकता. किंवा या मंत्राचा अर्थ असा आहे की आज धनत्रयोदशीला यमाला केलेल्या या दिवाच्या तानाने यमाने प्रसन्न व्हावे, आम्हाला मृत्यू पाश आणि दंडातून माफी द्यावी. ज्यांना हा मंत्र म्हणणं जमणार नाही त्यांनी या मंत्राचा केवळ अर्थ जाणून दिव्याचे मनोभावे दर्शन घेतलं तरी देखील संपूर्ण फळ मिळू शकते. किंवा तुम्ही सोप्या भाषेमध्ये घरातील प्रत्येकाने ह्या दिव्याला नमस्कार करायचा आहे. हा दिवा लावल्यानंतर प्रत्येकाने येऊन नमस्कार करायचा आहे आणि आपण सोप्या भाषेत म्हणू शकता, हे यमदेवता मी तुझ्यासाठी आज धनत्रयोदशीला हे यमदीपदान केलेलं आहे. तर आमच्या घरातील कोणत्याही व्यक्तीवर अपघाती अपमृत्यू असे हे भय आहे, हे अपमृत्यू आहे ते वेळ येऊ देऊ नको. आमच्या घरातल्यांचे संरक्षण कर. आमच्या घरातील कोणाचाही अकाली मृत्यू होऊ देऊ नको असं आपण यमाकडे प्रार्थना करायची आहे. आणि हा दिवा जो आहे तो यमासाठी आपण दान करायचा आहे. तर अशा पद्धतीने देखील तुम्ही करू शकता. हा दिवा लावल्यानंतर एक नियम लक्षात ठेवायचा आहे. हा दिवा लावल्यानंतर तुम्ही माघारी वळून पाहायचं नाही. हा दिवा लावून तुम्ही चटकन आत जायचं आहे. घरातील सर्वांनी पाया पडायचं आहे. त्यानंतर सगळ्यांनी नमस्कार केल्यानंतर आत जायचे, माघारी वळून पाहायचं नाही. तर 6 ते 8 या दरम्यान तुम्ही हा दिवा लावू शकता किंवा 8च्या दरम्यान सगळं तुमचं काम झाल्यानंतर हा दिवा लावा. म्हणजे कोणालाही माघारी वळून पाहायला लागणार नाही. काही थोड्या वेळानंतर तुम्ही बाहेर गेला, काही काम असलं तरी चालेल, परंतु लावल्या तुम्ही माघारी पाहू नका.
तर हा देखील नियम तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. जर तुम्हाला शहरी भागामध्ये हा दिवा लावणं जर बाहेर शक्य झालं नसेल तर हा दिवा कुठे लावावा, तर तुम्ही जी काही धनत्रयोदशीची पूजा मांडणी केलेली आहे त्या पूजा मांडणीच्या समोर तुम्हाला रांगोळीने स्वस्तिक बनवून घ्यायचं आहे. त्यावरती तुम्हाला हळदी, कुंकू, अक्षता, पुष्प व्हायचं आहे आणि त्यावरती हे जे काही आपण दिवा बनवलेला आहे तर तो दिवा ठेवायचा आहे. त्याला हळदी, कुंकू, अक्षता, पुष्प वाहून जसं मी अगोदर सांगितलं त्या प्रकारे मंत्र म्हणून हात जोडून तुम्ही दक्षिण दिशेला त्याची वात करून हा दिवा तुम्ही प्रज्वलित करू शकता. तर ज्यांना शक्य नाही त्यांनी अशा प्रकारे आत देखील हा दिवा लावू शकता घरामध्ये. तर शास्त्रामध्ये असं देखील सांगितलं आहे की देहामध्ये 13 प्रकारचे सूक्ष्म वायू असतात आणि त्यामुळेच आपला देह सजीव वस्तू आपण जिवंत असतो ना त्यावेळेस 13 प्रकारच्या वायूंपैकी कोणताही एखादा वायू तरी कमी झाला तरी आपल्या देहाला रोग होतो, आपण बेशुद्ध पडू शकतो किंवा आपला मृत्यू होऊ शकतो. तर त्यासाठी 13 देव यांच्या स्वरूपामध्ये यमदीपदान केल्यामुळे या 13 वायूंवर असलेलं मृत्यूंचं जे सावट असतं ते नष्ट होतं आणि आपला अकाली मृत्यू होण्यापासून आपलं संरक्षण होतं. मृत्यूकाळ हा 13 दिवसांचा कालचक्राचा असतो. या 13 दिवसात मृत्यूंचं आवरण देहाभोवती वाढत जातं आणि शेवटी 13व्या दिवशी आपला मृत्यू होतो. नंतर आपला आत्मा मृत्यू लोकात अन्य लोकांचा जाण्यासाठी काळाची एक सूक्ष्म कक्षा भेदत पुढे जात राहतो. तर तुम्हाला माहीत असेल कारण की कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर आपण 13व्या दिवशीपर्यंत म्हणजे 13वा करेपर्यंत आपण प्रत्येक दिवशी त्यांचं श्राद्ध करत असतो, एक विधी करत असतो. कारण की यमदीपदान करण्यामागे देखील कारण म्हणजे 13 दिवसात मृत्यूचं आवरण जे आपल्या देहावर जी वाढत जातं त्याची अटकाव करणं हे देखील जेणेकरून अकाली मृत्यू होण्यापासून आपला बचाव होईल. त्यासाठी धनत्रयोदशीला आपल्याला जे काही यमदीपदान करायचं आहे त्यावेळेस 13 दिवे लावायचे आहेत. तुम्ही हा एक दिवा यमदीपदान म्हणून कसा लावायचा तो मी सांगितलेला आहे. त्यानंतर तुम्ही 13 मातीचे किंवा 13 कणकेचे दिवे तुम्ही लावू शकता. हे दिवे घराच्या समोर आपण धनत्रयोदशीला दिवे लावतो तर त्यावेळेस आपण जे दिवे लावणार आहोत तो तुम्ही 13च्या संख्येत लावू शकता. 13च्या संख्येत घराच्या बाहेर तुम्ही 13 दिवे लावू शकता. यामुळे देखील यमदेवता प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये अकाली मृत्यू कोणाचाही होत नाही. त्यासाठी 13 दिवसाचं महत्त्व देखील मी तुम्हाला 13 या संख्येचं महत्त्व देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर तुम्ही 13 दिवे घराच्या बाहेर लावू शकता किंवा धनत्रयोदशी ही 13व्या दिवशी येते अश्विन महिन्याच्या, त्यामुळे 13 ह्या संख्येला खूप महत्त्व आहे. 13व्या दिवशी आपण 13 दिवे लावल्यानंतर आपल्या धनामध्ये आपल्या घरातल्या जे धनधान्य आहे, समृद्धी आहे त्यामध्ये देखील 13 पटीने वाढ होते असं देखील सांगितलं जातं. त्यामुळे या दिवशी 13 दिवे लावले जातात. तर हे 13 दिवे जे आपण लावणार आहोत ते 13 दिव्यातला पहिला दिवा आपण देवघरासमोर लावायचा आहे. दुसरा दिवा जी आपण पूजा मांडणी केलेली आहे तिथे लक्ष्मीसमोर लावायचा आहे. चौथा दिवा आपल्या किचनमध्ये लावायचा आहे. 5वा दिवा तुळशीसमोर लावायचा आहे. 6वा आणि 7वा दिवा आपल्या उंबरठ्याच्या दोन्ही बाजूंना लावायचा आहे. 8वा दिवा आपण आपल्या जे बाथरूम आहे त्याच्या समोर लावू शकतो. 9वा 10वा दिवा आपण आपल्या हॉलमध्ये लावू शकतो. 11, 12, 13 दिवा हे दिवे तुम्ही घराच्या बाहेर किंवा तुम्ही टेरेसवरती देखील लावू शकता. तर असं 13 दिवे लावले जातात. तर या प्रकारे तुम्ही धनत्रयोदशीला 13 दिवे लावू शकता. तर हे 13 दिवे लावण्याचं जे काही महत्त्व आहे ते असं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला यमदीपदान करायचं आहे. तर तुम्हाला शक्य झालेच तर हे सगळे नियम पाळून तुम्ही यमदीपदान नक्की करावे. त्याचं तुम्हाला नक्कीच फळ मिळेल. त्यासोबत 13 दिवे कसे लावायचे, कुठे लावायचे हे देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर प्रत्येक व्हिडिओतून मी तुम्हाला परिपूर्ण माहिती देत असते आणि त्यामागचं महत्त्व देखील समजावून सांगत असते. तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. माझं एकच मत आहे की प्रत्येकाने योग्य पद्धतीने योग्य पूजा करावी आणि संपूर्ण फळ मिळवावे. तर तुम्ही देखील योग्य पद्धतीने अशा पद्धतीने 13 दिवे लावा. कसे कुठे लावायचे ते सांगितले आहेत आणि यमाचा हा दिवा दक्षिण दिशेला तोंड करून नक्की लावा. सांगितलेला मंत्र देखील म्हणा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे सांगा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. कारण की तुमच्या नातेवाईकांनी, तुमच्या मित्रमैत्रिणींनी देखील अशा प्रकारे यमदीपदान केलं पाहिजे. दिवाळीबद्दलचे परिपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड होतच आहेत. चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉनही क्लिक करा. त्यामुळे जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करील त्याचं नोटिफिकेशन तुमच्या फोनवरती येईल आणि तुमच्याकडून कोणताही व्हिडिओ मिस होणार नाही. चला भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्याकडून तुम्हा सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. स्वामीमय शुभेच्छा. बोला ज्योतिबाच्या नावानं चांग भलं.